नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदम कृष्ण वंदे जगद्गुरुं. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या चरित्रचिंतनाचा आपण विचार करत आहोत. हा विचार करत असताना भगवंताच्या अवतारापासूनचा विचार मांडत असताना मथुरेमध्ये अवतार झाला, तिथून गोकुळामध्ये आले, गोकुळवासियांना आनंदच आनंद झाला. या आनंदामध्ये अनेक जण भेटायला आले आणि मग त्या भेटणाऱ्यामध्ये काही चांगल्याची संख्या होती आणि काही वाईटाची संख्या होती. भेटायला येणारे वेगवेगळ्या पद्धतीची लोक असतात. भगवंताला सुद्धा भेटायला येणारी वेगवेगळ्या पद्धतीची लोक गोकुळामध्ये येऊ लागली. त्या प्रत्येकाला भगवंतांनी त्यांच्या त्यांच्या मनामध्ये असलेल्या भावाप्रमाणे अंतःकरणामध्ये जो भाव घेऊन आलेला आहे त्या पद्धतीने भगवंतांनी लीला करायला सुरुवात केली. भगवंताला पाहण्याकरता जर एखादी गोपिका आली असेल आणि त्या गोपिकेच्या अंतःकरणामध्ये जर प्रेमभाव असेल तर भगवंताला पाहण्याने नक्की तिला प्रेमच आनंदच मिळून जाईल असं भगवंताचं वागणं असायचं. एखादा गोपाळ आला असेल तर गोपाळाच्या मनामध्ये काय भाव असेल भगवंतांनी तशा पद्धतीचं आपलं रूप प्रगट करावं, गोपाळालाही त्या पद्धतीचा आनंद व्हावा. आणि एखादा राक्षस भगवंताला मारण्याच्या दृष्टीने आलेला असेल तर त्याच्या मनामध्ये मारणं हा भाव आहे ना, मग तुला मारतो असं म्हणून भगवंतांनी मारून टाकायचं. ज्याचा जो भाव असेल त्या त्या पद्धतीने भगवंतांनी रूपं घ्यावी. तुकाराम महाराज सांगतात, जाने जाने जैसे ध्यावे तैसे व्हावे कृपाळे असं महाराजांचं वचन आहे. जाने जाने जैसे ध्यावे, जैसे ध्यावे, ज्या पद्धतीचं ध्यान करावं त्या पद्धतीचा भगवान परमात्मा प्रगट होतो आहे असं आपल्याला दिसतं. ज्या पद्धतीचा भाव अंतःकरणात आहे त्या पद्धतीचं भगवंताचं रूप प्रत्येकाला जाणवायला लागलं. प्रत्येकजण त्या पद्धतीचा आनंद घेऊ लागलं. काहींना दुःख झालं. अशा दुःख आणि आनंदामध्ये मिश्रित अशा पद्धतीची गोकुळाची वाटचाल आहे. दुःख कोणाला झालं? जे राक्षस आहेत, कंस आहेत, त्याच्या बाजूला त्याच्या बाजूने येणारे जे आहेत त्यांना दुःख होतं आहे. आणि जे भक्तिप्रेमाने भगवंताकडे येतात त्या सगळ्यांना आनंद होतो आहे. आनंद देत असताना भगवंतांनी उखळबंधनाची लीला करून टाकली. त्या उखळबंधनाच्या लीलेमध्ये आपण पाहिलं भगवंताला उखळाला कसं बांधलं म्हणण्यापेक्षा भगवंतांनी कसं बांधून घेतलं आणि भगवंताला सोडलं म्हणण्यापेक्षा भगवंतांनी कसं सोडून घेतलं. भगवंताला बांधलं आणि भगवंताला सोडलं हे शब्द भगवंताच्या बाबतीत खरं पाहायला लागूच पडत नाहीत. जरा तत्त्वज्ञानाच्या दृष्टीने बोलायचं झालं तर मुळात बांधलो म्हणणं हेही तत्त्वज्ञानाला मान्य नाही आणि सुटलो म्हणणं हेही तत्त्वज्ञानाला मान्य नाही. मी बांधलो असं म्हणणं सुद्धा तत्त्वज्ञानाला मान्य नाही. मी बांधलो असं म्हणणं तत्त्वज्ञानाला मान्य नाही आणि मी सुटलो असं म्हणणंही तत्त्वज्ञानाला मान्य नाही. का? कारण बांधलाच नाही तर सुटलो म्हणायचा संबंधच येत नाही असं तत्त्वज्ञान सांगतं. आत्मतत्व कशाने बांधलेलंही नाही आहे त्यामुळे सोडायचा प्रश्नही येत नाही आहे. पण ठीक आहे, परमात्म्याने मात्र ही एक लीला केली. यशोदेकडून बांधून घेतलं आणि मग नंदबाबाकडून सोडून घेतलं. ही भगवंतांनी केलेली ही एक लीला आहे. भगवंतांनी त्या लीलेतून सुद्धा काही आध्यात्मिक अर्थ आपल्यासमोर प्रगट गेलेले आपण पाहून आलो. भगवंतांनी थोडंसं बाहेर नलकुबेर आणि मणिग्रीवाला उद्धार करण्याच्या निमित्ताने भगवान बाहेर जाऊन आल्यामुळे भगवंताला आता बाहेर जाऊ वाटायला लागलं आणि भगवान थोडे मोठे होऊन बाहेर चालायला लागलेले आहेत, फिरू लागलेले आहेत. आणि मग एका एका घरामध्ये जाऊन ते वैयक्तिकरित्या एकट्याच काही अगोदर खोड्या करायला सुरुवात केल्या. गाई वासरं सोडून टाकायची आणि सगळ्यांना परत येऊन सांगायचं, बघा आपोआप तुमच्या गाई वासरं सुटलेले आहेत, बघा आवरता येते का पहा. भगवंतांनी अशा खोड्या करायच्या. अष्टदळ काढलेला असेल तर त्याच्यावर घाण करून टाकायची. लहान मुलं असतील तर त्यांना भीती दाखवायची. हातामध्ये मेलेला साप घेऊन त्याच्या अंगावर टाकायचा. नव्हे एखादी गवळण झोपली असेल तर तिच्या तोंडाला सगळं काळं फासायचं. अशा खोड्या भगवंतांनी काही करायला सुरुवात केल्या आणि मग सगळे गोपाळ एकत्रित होतात आणि भगवंताची एक तक्रार घेऊन पहिल्यांदा जातात आणि ती तक्रार असते, कृष्णाने माती खाल्ली अशा पद्धतीची तक्रार असते. आई यशोदे, तुझ्या मुलानं माती खाल्लेली आहे. मग यशोदेला राग येतो. यशोदेने कान पकडलेला होता आणि विचारलं, खाल्ली का माती? नाही.
आ कर म्हटल्यानंतर भगवंतानी तोंड उघडलं आणि त्याच्यातून विश्वरूप दर्शन यशोदा मैयाला दाखविलं. असा कालचा विषय आपला होता. विश्वरूप दर्शन यशोदाला का दाखवलं याची काही कारणंही आपण काल पाहिली. मुळात भगवंतानी माती का खाल्ली इथून सुरुवात आपण केली. माती खाणं म्हणजे चांगलं का वाईट याचा विचार केला तर माती खाणं हे जरी वाईट असलं तरी व्रजातली माती आहे, ती माती जी आहे ती व्रजभूमीतली आहे आणि व्रजभूमीतली माती आम्हालाही मिळावी असं भगवंताच्या पोटातल्या सगळ्या देवादिकांना वाटावं म्हणून भगवंतानी ती माती त्यांना अन्न ग्रहण केलं असं म्हटलं जातं, माती ग्रहण केली असं म्हटलं जातं. किंवा व्रजभूमीमध्ये सगळ्या भक्तांचे पाय लागलेले आहेत आणि सगळ्या भक्तांच्या पायाखालची माती म्हणजे संतांच्या चरणाचं रज हे अत्यंत श्रेष्ठ असल्यामुळे भगवान म्हणतात मला जर सगळ्यात आवडतं काय असेल तर भक्तांच्या पायाखालची माती मला आवडते. आपण अनेकदा ती कथाही सांगतो, मी वेळ घेत नाही. भगवंताचं डोकं दुखायला लागल्यानंतर भगवंताचं डोकं दुखायचं थांबायचं असेल तर भक्ताच्या पायाखालची माती माझ्या कपाळाला लावा म्हणजे माझं डोकं दुखायचं थांबेल असं कुणी सांगितलं? कृष्णाने. कोणाला? नारदांना. ही कथा आपण अनेकदा ऐकलेली आहे. नारदांना सांगितलं भक्ताच्या पायाखालची माती लावा माझं डोकं दुखायचं थांबेल, अन्यथा कोणताही औषधोपचार केला तर डोकं दुखायचं थांबणार नाही. नारदांना आश्चर्य वाटायला लागलं. नारदांनी सांगितलं देवा काय सांगतो? भक्ताच्या पायाखालची माती तुझ्या कपाळाला लावली म्हणजे तुझं डोकं दुखायचं थांबेल. मला असं वाटायला लागलं देवा डोकं दुखत असल्यामुळे तू काय बोलतो हे तुलाच कळत नाही सध्या. असं कुठं असतं का रे? हे काय औषध आहे का? पायाखालची माती हे कुठं औषध आहे का? त्याच्याशिवाय होणार नाही. अनेकांना मागितली, कुणी दिले नाही. पण यथा व्रजगोपिकानाम, वृंदावनातल्या गोपिकांना मागितल्याबरोबर गोपिकांनी मात्र चिखलाचा गोळा करून दिला. नारदांनी त्या गोपिकांना सांगितलं गोपिकांना तुम्हाला कळतंय का? तुमच्या पायाखालची माती भगवंताच्या डोक्याला लागणार, डोकं दुखतंय म्हणून त्याच्या डोक्याला लावणार. पण तुमच्या पायाखालची माती जर देवाच्या डोक्याला लावायला आम्ही गेलो तर तुम्हाला कोणत्या नरकात जावं लागेल विचार करा ना. गोपिकांनी सांगितलं नारदा त्या नरकाची भीती आम्हाला सांगू नको. माझ्या भगवंताचं जर डोकं दुखायचं थांबत असेल ना तर मी नरकात जायला खुशाल तयार आहे म्हटले. हा भाव वृंदावनातल्या गोपिकांनी नारदांना बोलून दाखवला. पायाखालची माती हे श्रेष्ठ आहे. व्रजभूमीतली माती ही भक्तांचे पाय लागलेली माती आहे. भगवान मृतिका भक्षण करतात, विश्वरूप दाखवतात कारण अंतरंग आईलाच दाखवायचं आहे. विश्वरूप बघण्याची ताकद भक्तीमध्येच आहे. अशी सगळी कारणं आपण काल पाहून आलो. भगवान विचार करतात या गोपाळांनी आपली तक्रार केली आहे, आपण एक काम करू या गोपाळांना आपलंसं करून घेऊ म्हटले. म्हणून भगवान बाहेर पडतात आणि या गल्लीमध्ये त्या गल्लीमध्ये या गल्लीमध्ये फिरायला लागतात आणि फिरत असताना त्या गल्लीमध्ये असलेले जे गोपाळ आहेत त्या गोपाळांच्या जवळ जातात आणि त्या गोपाळांचा स्वभाव जाणून त्या पद्धतीने त्यांना बोलायला लागतात. ऐका, स्वभाव जाणायला लागले भगवान. या गोपाळाचा स्वभाव कसा आहे, त्या गोपाळाचा स्वभाव कसा आहे, या गोपाळाचा स्वभाव कसा आहे. कारण स्वभाव जाणल्याशिवाय मैत्री होत नसते. स्वभाव जाणल्याशिवाय मैत्री होत नाही. मैत्री व्हायची असेल तर त्यांच्याजवळ गेलं पाहिजे, मैत्री व्हायची असेल तर त्यांच्याजवळ बसलं पाहिजे, मैत्री व्हायची असेल तर त्यांचा स्वभाव जाणला पाहिजे, मैत्री व्हायची असेल तर त्याला काय आवडतं हेही जाणलं पाहिजे. भगवान त्यांच्या जवळ जातात. प्रत्येकाची स्वभाव भिन्नता, पिंडे पिंडे मतिर्भिन्न हा असं आपल्याकडे सांगितलं जातं. प्रत्येकाची बुद्धी वेगवेगळी असते, प्रत्येकाची विचार करण्याची शक्ती वेगवेगळी असते. प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये निर्माण होणारे विचार हे भिन्न भिन्न आहेत. इथं आपण मंदिरामध्ये एवढे सर्वजण बसलो, आपल्या प्रत्येकाच्या डोक्यामधली विचारशक्ती ही भिन्न भिन्न आहे. प्रत्येकाच्या डोक्यामध्ये येणारे एकाच घटनेबद्दलचे आयाम वेगवेगळे असू शकतात. घटना जरी एक असली तरी त्या घटनेकडे पाहण्याचे दृष्टिकोन मात्र प्रत्येकाचे भिन्न भिन्न असू शकतात. त्या संबंधाने निर्माण होणारे विचार प्रत्येकाचे भिन्न भिन्न असू शकतात. आपल्याला संस्कृती अशी सांगते की अंतःकरणामध्ये निर्माण होणारा विचार हा आपल्या मुखातल्या उच्चाराला जन्म देतो आणि आपल्या मुखातून निर्माण होणारा उच्चार हा आपल्या जीवनातील आचाराला जन्म देतो. ऐका, विचाराने उच्चाराची निर्मिती आहे आणि उच्चाराने आचाराची निर्मिती आहे. थोडं स्पष्ट बोलायचं झालं तर अंतःकरणामध्ये जर शुद्ध विचार निर्माण झाला तर आचारही शुद्ध होतो आणि अंतःकरणामध्ये जर अशुद्ध विचार निर्माण झाला तर आचारही अशुद्ध होतो. म्हणून विचारावर इमारत आचाराची अवलंबून आहे. माणसाचा आचार चांगला व्हायचा असेल तर त्याच्याकरता विचाराची शुद्धी असणं गरजेचं आहे. आणि विचाराची शुद्धी होण्याकरिता अध्यात्म साहित्य हे एकच अशा पद्धतीचं
साधन आहे की जेणेकरून माणसाच्या विचाराची शुद्धी होऊ शकेल. अन्य बाकी कोणत्याही गोष्टीने शुद्धी होणार नाही. माझ्या कपड्यावर डाग पडला, मी याला शुद्ध करण्याकरता काही बाजारामध्ये असलेली काही केमिकल्स असेल किंवा काही साबण असेल त्याचा वापर करेल आणि याच्यावरची घाण काढण्याचा प्रयत्न करेल. माझ्या कपड्यावर पडलेला डाग घाण काढायची आहे, मला याच्याकरता काहीतरी औषध, काहीतरी वेगवेगळी वस्तू साधन वापरता येईल. माझ्या अंगावर एखादा डाग पडला शरीरावर, ते काढण्याकरता एखाद्या त्वचारोग तज्ज्ञाकडे जावं लागेल आणि तोही त्याच्याबद्दलचं मला काहीतरी औषधोपचार सांगेल. कपड्यावर पडलेले डाग काढण्याकरता साधन उपलब्ध आहेत, अंगावर पडलेले डाग काढण्याकरता औषधं उपलब्ध आहेत. सगळ्यात महत्त्वाचं, मनावर पडलेला डाग काढण्याकरता नेमकं काय औषध आहे? मनावर पडलेला डाग काढायचा असेल तर अध्यात्म श्रवण हे एकच औषध आहे की जे मनाचा डाग काढू शकेल, मनाचा डाग काढू शकेल. अध्यात्म श्रवणाशिवाय मन शुद्धी होऊ शकत नाही. मुळात मनातली घाण आम्हाला अगोदर कळाली पाहिजे. जोपर्यंत आम्ही आतमध्ये डोकावत नाही तोपर्यंत आम्हाला आमचं मन काय आहे हे लक्षात येत नाही. मन असं गमतीचं आहे, ते दिसत नाही, पण असल्याशिवाय सगळं चालत नाही. हे मन हे कैसे केवळ आहे, ज्ञानोबाराय बोलतात. बरं, त्याच्यातही गंमत सांगू का? या मनाची अशी गंमत आहे, या मन या शब्दामध्ये आकार नाही, उकार नाही, जोडाक्षर नाही, अनुस्वार नाही, काही नाही, सरळ आहे. मन शब्द कसा आहे? सरळ आहे, पण वागणं मात्र सगळं वाकडं आहे. शब्द सरळ आहे हो, याच्यामध्ये कुठं नाही आकार नाही, याला उकार नाही, इथं कुठं स्वल्पविराम नाही, अनुस्वार नाही, जोडाक्षर नाही, पण वागणं मात्र कसं असेल सांगता येत नाही. असं हे मन. म्हणून आतमध्ये डोकावता आलं पाहिजे. मन काय आहे हे आम्हाला कळालं पाहिजे, मनाची भूमिका काय आहे हे आमच्या लक्षात आलं पाहिजे. आम्ही पुस्तक वाचतो, त्या पुस्तक वाचण्यामध्ये ज्यावेळेस आम्ही मग्न होतो त्यावेळेस त्या प्रत्येक सिद्धांताच्या दृष्टीने आपण आपलं मन तयार करत असतो, त्या गोष्टीमध्ये आपण जात असतो. मी कुठंतरी एके ठिकाणी इंग्रजीतलं एक वाक्य वाचलंय, मला आठवत नाहीये कुठं वाचलं, परंतु बहुतेक महात्मा गांधीजींची फिलॉसॉफी वाचताना एक वाक्य माझ्या वाचण्यात आलं. त्यांनी असं लिहिलंय की आम्ही पुस्तक वाचतो म्हणजे पुस्तक वाचत नाही, त्या पुस्तकाच्या माध्यमातून आम्ही आमचं मनच वाचतो. त्यांनी असं लिहिलंय, वी डू नॉट रीड द बुक्स, वी रीड आवर माइंड थ्रू द बुक्स. इंग्रजीमध्ये त्यांनी लिहिताना असं लिहिलंय, मनाची फिलॉसॉफी लिहिताना ते असं म्हणतात, आम्ही पुस्तक वाचत नाही तर आम्ही पुस्तकाच्या माध्यमातून आम्ही आमचं मनच वाचत असतो. त्यामुळे माणसाला मन वाचण्याची आणि मन पाहण्याची, मनात काय चाललंय हे कळून घेण्याची उर्मी किंवा जाणीव माणसाला झाली पाहिजे. मन काय आहे हे लक्षात आलं पाहिजे. मनाची शुद्धी ही विचाराच्या शुद्धीशिवाय होत नाही, अध्यात्म श्रवणाशिवाय विचाराची शुद्धी होत नाही, मनाची शुद्धी होत नाही. आपण अनेकदा एक उदाहरण देऊन आलेलो आहे, उगी त्याला स्पर्श करतो. एखादा मनुष्य दिवसभर शिकार करण्याकरता हातामध्ये शस्त्र घेऊन फिरत असावा, धनुष्यबाण घेतला आणि दिवसभर जंगलामध्ये फिरतोय शिकार करायचे म्हणून. अख्खा दिवस संपला, त्याला शिकार सापडली नाही. दुसरा दिवस संपला, शिकार सापडली नाही. बिचारा उन्हातानाचं हातातलं शस्त्र, हातातला धनुष्य मात्र एका क्षणापुरता सुद्धा खाली ठेवत नाही, कायम ते शस्त्र त्याच्या हातात आहे. 2 दिवस फिरतोय, उन्हातानाचं फिरतोय, घामेघूम झालाय, शिकार कुठंच सापडत नाही, कंटाळला, थकला, खायला नाही, प्यायला नाही. नेमकं त्या जंगलामध्ये एक पाण्याचा झरा वाहत असलेला त्यांनी लांबून पाहिला. धावत धावत कमीत कमी पाणी तरी पिऊन घेऊया, बाकीचं बघू शिकारीचं. परत पाण्यापर्यंत गेला. हातातला तो धनुष्य, 2 दिवस ज्या धनुष्याला सोडलं नव्हतं तो धनुष्य बाजूला ठेवला आणि त्या पाण्याच्या झऱ्यामध्ये पाण्यामध्ये असा हात घातला, ओंधळीनं पाणी प्यायला लागला. ओंधळीनं पाणी पित असताना एकदम त्याला घाण वास यायला लागली. पाणी पित असताना घाण वास यायला लागली. अरे काय हे म्हटले, दिसायला एवढं शुद्ध पाणी दिसतंय लांबून, पण इतकं घाण असावं, इतका वास याचा घाण यावा. झट दिशी ते पाणी खाली टाकून दिलं. किती घाण पाणी आहे, किती घाण वास येतोय म्हणून एकदम मोठ्याने बोलायला लागला. त्या झऱ्याला वाचा फुटली आणि त्या पाण्याच्या झऱ्याने सांगितलं, अरे माणसा, तू पाण्याला घाण वास आली म्हणून पाणी झट दिशी टाकून द्यायला लागलात ना. खरं बघायला गेलं ही घाण माझी नाहीये,
तो झरा म्हणायला लागला, ही घाण माझी नाही. 2 दिवस हातामध्ये शस्त्र घेऊन फिरत असल्यामुळे घामेघूम झालेला तुझा हात, ती हाताची घाण आहे. तुझ्या हाताची घाण मला उलट स्पर्श झाली, तुला हाताची घाण माझी वाटायला लागली, म्हणून तू अगोदर तुझ्या हाताची घाण काढून टाक, तुला माझं पाणी स्वच्छच वाटेल आणि सुवासिक वाटेल. अगोदर तू तुझी घाण काढायला बघ. जोपर्यंत मनातली घाण काढली जात नाही तोपर्यंत आम्हाला कोणतंही चांगलं दिसायला लागत नाही. आपल्याकडे एक म्हण सांगितली जाते, तोंडामध्ये मिठाचा खडा घेऊन साखरेच्या डोंगरावर जरी आम्ही चढून गेलो तरी साखर आम्हाला खारटच लागणार, कारण तोंडात मिठाचा खडा आहे. त्यामुळे आम्ही काय घेऊन येऊन बसतो हे महत्वाचं आहे. माफी मागून बोलू, मी तासभर कृष्णचरित्र सांगायला लागलोय, तासभर भक्तीबद्दल बोलायला लागलोय, 1 तास मी परमार्थाबद्दल बोलायला लागलोय. पण तुम्ही येतानाच जर इथं बसताना बायको नवऱ्याची भांडणं घेऊन बसलेला असाल, नाही माफी मागून बोललो, तुम्ही कुणी बसलेला नाहीये मला माहित आहे, माझी तिची भांडणं झालेली म्हणून जर असं बसलेला असाल आणि तेच जर तुमच्या डोक्यामध्ये असेल तर मी 1 तासभर जरी श्रीकृष्ण चरित्र सांगितलं तरी काही उपयोग होत नाही. कारण ज्यानं ऐकायचं आहे, ज्या बुद्धीने ग्रहण करायचं आहे, ती बुद्धी मात्र माझी अन्य विषयामध्ये गुंतलेली असेल तर ते होत नाही. आमचा विचार काय आहे ते महत्त्वाचं असतं. अनेकदा कीर्तनामध्ये बसल्यानंतर जुने कीर्तनकार एक उदाहरण सांगायचे, माणसाचा स्वभाव कसा उफाळून निघतो बघा. एखादा मनुष्य कीर्तनाला बसलेला असावा आणि अगदी पुढं बसलेला असावा आणि मग कीर्तन अगदी रंगात असतं. कीर्तन रंगात आलेलं कधी ओळखायचं? पुढल्या माणसाला झोप लागली की ओळखायचं रंगात आलंय, ह्याची आम्हाला टॅक्ट माहीत झाली. मग ते पुढं बसल्या बसल्या असं त्याचं चालू असतं. तो नेमका होता कापडाचा व्यापारी आणि मग त्याला झोप लागली, झोपेमध्ये त्याला स्वप्न पडलं, स्वप्नामध्ये त्याच्याकडे गिऱ्हाईक आलं. दिवसभर गिऱ्हाईकच येतात त्याच्याकडे, स्वप्नामध्ये गिऱ्हाईक आलं आणि त्यांनी सांगायला सुरुवात केली, ओ मला 5 मीटर कापड द्या, अमुक द्या तमुक द्या, हे द्या. बरं ठीक आहे, भाव वगैरे ठरला आणि मग 5 मीटर कापड कापायचं आहे म्हटल्यानंतर ते कात्री घेतली आणि टर दिशे फाडायला लागला, तसं महाराजाचं धोतर फाडून टाकलं पुढं बसल्यानंतर. म्हणून मी ही चौरंग घेऊन बसतो सर. म्हणजे असं कीर्तनी बैसता निद्रे नागविले, सांगता येत नाही. काय भाव मनात तयार होईल सांगता येत नाही, त्या भावाप्रमाणे काय क्रिया होईल सांगता येत नाही. भगवान प्रत्येकाच्या जवळ जातात, त्याचं मन ओळखतात. मी आणखीन एक वाक्य बोलू, माणसाला माणसाचं मन ओळखू येईल, पण एका माणसाला दुसऱ्या माणसाचं मन ओळखणं फार कठीण आहे. दुसऱ्या माणसाचं मन ओळखणं फार कठीण आहे. मला माझं मन काय आहे हे मला कळेल, पण मी तुमच्या मनात काय आहे हे सांगू शकत नाही, किंवा तुम्ही माझ्या मनात काय आहे हे सांगू शकत नाही. मी माझ्या मनातलं सांगू शकेल, पण मी तुमच्या मनातलं सांगू शकत नाही. म्हणून मला असं वाटतं की दुसऱ्याचं मन ओळखण्याचं सामर्थ्य केवळ भगवंताकडे, दुसऱ्याचं मन ओळखण्याची शक्ती केवळ भगवंताकडे. याचं कारण आहे, हे मन ज्या मायेने निर्माण केलं ती माया ही भगवंताची शक्ती आहे, भगवंताची दासी आहे. हे मन या मायेने निर्माण केलं ना, माया कार्य असं पद्धतीचं मन आहे. भगवान गोपाळाच्या जवळ जायचे, गेल्याबरोबर बसल्याबरोबर त्याचं मन काय आहे ते लगेच ओळखू यायचं, यांना लगेच ओळखू यायचं. आणि ते अगदी खरं काय आहे ते बरोबर ओळखायचे. आपल्याला जसं आता आपण इथं बसल्यानंतर आपण म्हणतो काय एकमेकाबद्दल बोलताना ते फार चांगल्या मनाचा बरं का, तसा माणूस तुम्हाला भेटणार नाही. आणि 1-2 महिन्यांनी भेटल्यानंतर म्हणतो, महाराज तुम्हाला माहीत नाही ते किती वेडपट होतं ते. हो तुम्ही तर म्हणत होता, अहो मला तसंच वाटलं हो, पहिल्यांदा तसं वाटलं. याचा अर्थ ते तसं असेलच याचं सांगता येत नाही. मन बदलतं, बुद्धी बदलते, किती बदलेल कधी बदलेल सांगता येत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, अनेक बुद्धीचे तरंग क्षणोक्षणा पालटे रंग, धरू जाता संग तव तव होय बाधक, चंचल आहे चपळ आहे मन. या त्या मनाला काय लागतं, याचा मनाचा स्वभाव नेमकं काय आहे, भगवान त्या गोपाळाच्या जवळ जाऊन पाहायचे. एका गोपाळाच्या जवळ जायचे, त्या गोपाळाशी गोडी गुलाबीने बोलायचे. बोलता बोलता त्याच्या मनातलं काय आहे हे लक्षात यायचं आणि मग त्याला जे आवडतं त्या पद्धतीने बोलायला सुरुवात केली की त्या गोपाळाला वाटायचं, अरे आपल्याला खरा मित्र म्हणजे ह्याच आहे बरं का. लगेच तो गोपाळ भगवंताला चिटकायचा. आणखीन एक गोपाळ असा भगवंताच्या जवळ यायचा. भगवंतांनी अशी एक गोपाळ जवळ करायला सुरुवात केली. भगवंतांनी या सगळ्यांना मित्रत्वाच्या भावनेने जवळ केलं, सख्यत्वाच्या भावनेने जवळ केलं. सुरुवात आहे भगवंताची, सगळे सखे झालेले आहेत, सगळे मित्र झालेले आहेत. मित्र म्हटलं जातं. काय आहे हे मित्रत्वाचं नातं? मला आणखीन एक मराठी
च्या दृष्टीने एक विषय बोलायचा आहे आपल्याला. मराठी भाषेमध्ये जे शब्द असतात ना, मित्र, शिष्य, पत्नी, पत्नीचं नातं, मित्राचं नातं, शिष्याचं नातं, बहिणीचं नातं, हे जे नाते, पुत्राचं नातं, हे जे नातं शब्द वापरतो का नाही आपण याच्यामध्ये, हे जे नातं शब्द म्हणून जे वापरलं जातो, ते नातं शब्द म्हणून वापरणं वेगळं आणि त्या नात्याचा अर्थ आपल्या जीवनामध्ये उतरणं वेगळं. मित्र म्हणून घेणं सोपं असतं, पण मित्रत्व अंतःकरणात उतरणं फार कठीण असतं. मी आणखीन पुढे बोलेल. मी अमुक अमुक महाराजांचा शिष्य आहे हे म्हणून घेणं सोपं आहे. आपल्याला जर विचारलं का हो तुम्ही कुठल्या परंपरेचे, अमुक अमुक महाराजांकडनं मी मंत्र घेतला, मी त्यांचा शिष्य आहे, हे म्हणणं सोपं आहे. पण शिष्यत्व अंतःकरणामध्ये उतरणं फार कठीण आहे. शिष्य होणं वेगळं आणि शिष्यत्व या जातीने युक्त होणं वेगळं. मित्र होणं वेगळं आणि मित्रत्व या जातीने युक्त होणं वेगळं. ऐका बरं, पुढं आणखीन बोलतो. पुत्र होणं वेगळं आणि पुत्रत्व या धर्माने युक्त होणं वेगळं. पुत्र, त्यांच्या पोटी जन्माला आलो, पुत्र झालो, पण पुत्राचे काय धर्म आहेत ते जर आम्ही पाळत नसोल तर मी पुत्र म्हणून घेण्याच्या सुद्धा योग्यतेचा नाही आहे. मी भाऊ म्हणून घ्यायला लागलो, पण भावाचा जो धर्म आहे तो जर धर्म माझ्याकडून पाळला जात नसेल तर मी अमुक अमुकीचा भाऊ आहे हे म्हणणं सुद्धा योग्यतेचं नाही आहे. मी शिष्य, पण शिष्यत्वाचा धर्म जर मला पाळता येत नसेल, शिष्यत्वाची लक्षणं जर माझ्या ठिकाणी उतरलेली नसेल, शिष्यत्वाच्या ठिकाणी असलेला सेवाभाव जर माझ्या ठिकाणी उतरलेला नसेल तर मी अमुक परंपरेचा शिष्य म्हणण्यामध्ये सुद्धा अर्थ नाही. अमुक काय आहे ते म्हणण्यात सुद्धा अर्थ नाही. शिष्य म्हणून घेतो, पण शिष्यत्वाची उतरली नाही, काय जी लक्षणं आहेत ती माझ्या अंतःकरणात उतरली नाही. मित्र म्हणून घेणं सोपं आहे, पण मित्रत्वाची लक्षणं अंतःकरणामध्ये उतरणं फार कठीण आहे. मी अमुक याचा मित्र आहे, हे माझा मित्र आहे, ओळख होणं म्हणजे मित्रत्व नसतं. एखाद्याची प्रवासामध्ये ओळख होणं म्हणजे तो मित्र म्हणून म्हणा एखाद्या वेळेस, पण मित्रत्व त्याच्या ठिकाणी आलं असं होत नाही. मी आपल्याला सांगेल, मित्रत्वाची काही लक्षणं आपल्याला शास्त्राने सांगितली. मैत्र म्हणजे काय असतं. ज्ञानोबारायांनी तर या संबंधाने फार गोड विचार मांडलाय पसायदानामध्ये, पण त्याहीपेक्षा थोडा त्याच ताकदीचा एक विचार मी आपल्याला भक्तीच्या संबंधाने आपल्याला समोर मांडून पुढे जातो. ज्ञानोबाराय जे भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे, ज्ञानोबारायांची जी भावना आहे ना, व्यापक भावना आहे, हे जे ज्ञानोबारांना अपेक्षित आहे, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे जे ज्ञानोबारांना अपेक्षित आहे, काय आहे ते मैत्र, कोणतं नेमकं मैत्र ज्ञानोबारांना पाहिजे, त्या मित्रत्वाची काही लक्षणं सांगता येतील का. भक्तिशास्त्रकारांनी मित्रत्वाची काही लक्षणं सांगितली. ऐका, 6 लक्षणं सांगितली. मित्र कोणाला म्हणायचं. पापण निवारयती 1, योजयते हिताय 2, गुह्यंच गुहती 3, गुणान प्रकटीकरोती 4, आपद्गतं च न जहाती 5 आणि ददाती काले 6, सन्मित्र लक्षणम यद प्रवदंती संतः. भक्तिशास्त्रकार सांगतात ही 6 लक्षणं ज्याच्याकडे आहेत ना त्याला चांगला मित्र असं म्हटलं जातं किंवा मित्रत्वाची ही लक्षणं सांगितली जातात. बाळकृष्ण या सगळ्या गोपाळाला मित्र करून घ्यायला लागल्या आज, पण ही सगळी मित्रत्वाची लक्षणं आम्हाला याच्यामध्ये उतरलेली दिसत आहेत. ही अगोदर लक्षणं ऐका. पहिलं लक्षण सांगितलं पापण निवारयती. अरे मित्र कोण आहे की आपल्याला आपण करत असलेल्या पापापासून बाजूला करणारा जो आहे त्याला मित्र म्हटलं जातं. आपल्याकडून जर पापकर्म होत असेल, पापाचं आचरण होत असेल तर हे पाप आहे, तू करू नको, याच्यापासून तू बाजूला निघालं पाहिजे अशी जाणीव करून देणारा, नवे नवे प्रसंगी आपल्या हाताला धरून आपल्याला पापापासून बाजूला काढणारा जो कोणी असतो ना त्याला मित्र म्हटलं जातं. मित्राचा हे एक भाग अविभाज्य घटक सांगितला, एक लक्षण सांगितलं. मी पाप करत असेल तर त्या पापापासून बाजूला काढणारा, त्यांनी करत असलेल्या पापामध्ये सामील होणारा त्याला मित्र म्हणत नाहीत. पापापासून बाजूला होणारा मित्र त्याला म्हणतात. आणखीन बोलू. अरे बाबा, जाताना दुसऱ्याची चप्पल घेऊन जाणं पाप आहे, घालू नको, नाहीतर असं नको तू तिकडली घाल मी इकडली घालतो, याला मित्र म्हणत नाहीत. तू तिकडली उचल मी इकडली उचलतो, तू तिकडल्या दरवाज्यातून जा मी इकडल्या दरवाज्यातून जातो, कळणार नाही, याला मित्र म्हणत नाही. पापापासून जो बाजूला काढतोय त्याला मित्र म्हटलं जातं. एक. दुसरी गोष्ट सांगितली, हितकारक गोष्टीमध्ये जो प्रवृत्त करतो
योजयते हिताय. चांगली गोष्ट, हिताची गोष्ट कोणती आहे ते कळवून मित्राला त्याच्यामध्ये प्रवृत्त करणारा जो आहे ना, त्याला खऱ्या अर्थाने मित्र म्हटलं जातं. हो की तुमच्या ऐकण्यातली ओवी फक्त तुमच्या समोर ठेवतो. दुरितांचे तिमिर जावो, हे दुरितांचे तिमिर जावो पापण निवारयती. तया सत्कर्मी रती वाढो योजयते हिताय. जे अगोदर म्हटलं ना, जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, याच्यातला तया सत्कर्मी रती वाढो ही जी ज्ञानोबारांची भावना आहे ना, योजयते हिताय तया सत्कर्मी रती वाढो. सत्कर्म योगे वयघाल व्हावे, समर्थांनी केलेलं वचन. तया सत्कर्मी रती वाढो ही भावना, सत्कर्मामध्ये त्याची प्रवृत्ती व्हावी, सत्कर्मामध्ये त्यांनी उंची गाठावी, चांगल्या हितामध्ये त्याचं हित कार्यामध्ये त्याला प्रवृत्त करावं. हे मित्रत्वाचं दुसरं लक्षण सांगितलं जातं. पापापासून परावृत्त करणारा, हितामध्ये प्रवृत्त करणारा. या हिताचा विचार मांडत असताना स्वस्व तादात्म्यपन्नम तद्ग्रहणम सा हितम आणि स्वपरतादात्म्यपन्नम तद्ग्रहणम सा अनहितम, अशी हित आणि अनहिताची व्याख्या आपल्याला तत्वज्ञानाने केलेली दिसून येते. पहिला विचार सांगितला पापापासून बाजूला काढणारा, दुसरा विचार सांगितला हितामध्ये प्रवृत्त करणारा, तिसरा विचार सांगतात गुह्यंच गुहती. गुह्यंच गुहती. मित्र कोणाला म्हटलं जातं? एखादी गुप्त गोष्ट गुप्तच ठेवणारा त्याला म्हणायचं मित्र. आपल्या अंतरंगातली काय असतंय, काही काही गोष्टी अशा असतात की त्या फक्त आपल्या जवळच्याच व्यक्तीजवळ सांगितल्या जातात. ती चांगली असो नाही तर वाईट असो. त्या मी बोललोय आपल्याला गीतेमध्ये 9व्या अध्यायामध्ये सुरुवातच अशी आहे, इदम तु ते गुह्यतमं प्रवक्ष्यामि सूयवे ज्ञानम विज्ञान सहितम यज्ञात्वा मोक्षसे शुभात. सुरुवातच आहे 9व्या अध्यायाची. भगवान अर्जुनाला सांगतात, अर्जुना इदम तु ते गुह्यतमं प्रवक्ष्यामि सूयवे, अशा पद्धतीचं गुह्यतम ज्ञान मी आत्तापर्यंत कोणालाही सांगितलं नाही अर्जुना. मी तू माझा सखा आहे म्हणून तुला सांगतो बरं. मी आत्तापर्यंत कोणाला सांगितलं नाही हे गुह्य ज्ञान. गुह्य नाही, गुह्यतमम. गुह्य आणि गुह्यतम याच्यातही फरक आहे. गुह्य कशाला म्हणायचं आणि गुह्यतम कशाला म्हणायचं, उगी विनोदाने सांगतो. सिक्रेट म्हणजे गुह्य, बरोबर आहे, आणि टॉप सिक्रेट म्हणजे गुह्यतम, बस बाकी काही नाही. लोक म्हणतात एकदम टॉप सिक्रेट आहे बरं, त्यातल्या त्यात बघा तुम्ही हळूच बाजूला घेतात. मी तुला म्हणून सांगतोय बरं, कोणाला सांगू नको, तुला म्हणून सांगतो, तो कोणाला सांगू नको. हे जे असतं ना हे गुह्य काहीतरी असतं. बऱ्याचदा काही काही वेळेस आपण बाजूला घेतो, कानात बोलतो, हळूच कानात बोलतो. आता काय काय बोलतात ती त्यांनाच माहीत असतं. गुह्य असतं ना, ते गुह्य असतं, कळत नाही. कानात बोललं जातं, बोलवलं जातं, बरोबर बोलवलं जातं. बऱ्याचदा अशा गोष्टी घडतात. काहीतरी महत्त्वाचं असतं, महत्त्वाच्या व्यक्तीलाच सांगितलं जातं. पण बऱ्याचदा काय होतं, समाजामध्ये बसल्यानंतर जर एखाद्या व्यक्तीला आपण बोलून बाजूला घेतलं आणि त्याच्या कानामध्ये सांगितलं तर बाकीच्याला संशय निर्माण होण्याची शक्यता जास्त असते. काय सांगितलं कुणास ठाऊक, आपल्याबद्दल बोलले का काय कुणास ठाऊक, ही शंका जास्त असते त्याच्यामध्ये. आणि लोकांनाही मला कळत नाही, भर माणसामध्येच असं बाजूला घेऊन बोलायची काय सवय असते कुणास ठाऊक. हे तुला बोलायचंय तू घरी जा निवांत बोलणार, पण माणसात बोलणार एकदम. कधी कधी तर असं बसलं, महाराज इकडे जरा, इकडे तुम्ही काय, नाही नाही इकडे, अहो काय, नाही नाही इकडे तुम्ही. मग ते आम्हाला पंचायत असते, नाही जावं तरी अडचण, मग आम्ही आपला हळूच जातो. काय नाही जेवायला कधी येणार, हे काय गुह्य आहे हा, गुह्य तमाम. कधी बऱ्याचदा असं केलं जातं, संशय निर्माण होतो पुढच्याला, काय आहे कुणास ठाऊक, काय बोलले कुणास ठाऊक, महाराजाच्या कानात काय सांगितलं कुणास ठाऊक. लोकांना असं वाटायला लागतं काहीच नसतं. एखाद्या मोठ्या सभेमध्ये स्टेजवर एखाद्या मोठ्या साहेबांनी एखाद्या कार्यक्रम इकडे 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 बोलून घेतलं, स्टेजवरच असतो त्याला इकडे बोलून घेतलं, तो बोलला असं कानात बोलला, तो गावभर सगळ्याला सांगायला लागला मला फक्त बोलून घेतलं बरं. मंत्री होते ते ना, मंत्र्यांनी मला बोलले फक्त एकट्याला, कोणाला बोलले नाहीत. कुणीतरी विचारलं काय बोलले, काय नाही स्टेजवरून खाली उतर म्हणले. हे काय बोलणं आहे, किती गर्दी झाली स्टेजवरून, उतर खाली म्हटले. पण त्यांनी जाहीर सांगायच्या ऐवजी हळूच सांगितलं, बाकी काहीच नसतं, असंच असतं, दुसरं काय असतंय. आपलं गुह्य काय असायचंय, भगवान अर्जुनाला सांगतात ते गुह्य काय, आणि आपण एकमेकाला गुह्य सांगतो ते गुह्य काय. भगवंतांनी गुह्यतमम इदम तु ते गुह्यतमम, आणि सांगितलेलं गुह्य म्हणूनच ठेवणं याला मित्रत्व म्हटलं जातं. काही अशा गोष्टी असतात की त्या जाहीर वाच्यता करता येत नसतात. मित्रत्वाच्या लक्षणामध्ये तिसरा विचार आपल्याला भक्तिशास्त्राने सांगितला, गुह्यंच गुहती. गुप्त असलेली गोष्ट, गोपनीय गोष्ट गुप्त ठेवतो तो मित्र आहे. 3 गोष्टी झाल्या. पापापासून बाजूला काढणारा,
हितकारक गोष्टीमध्ये प्रवृत्त करणारा, महत्वाच्या गुह्य गोष्टी गुप्तच ठेवणारा. चौथी गोष्ट सांगतात, गुणान प्रकटीकरोती. आमच्याकडं असलेला एखादा जो सद्गुण आहे, त्या सद्गुणाचं प्रकट, त्या सद्गुणाची जाहीर वाच्यता, त्या सद्गुणाचा पुन्हा पुन्हा उच्चार करणारा जो आहे तो मित्र आहे. माझ्याकडे एखादा जो सद्गुण आहे, त्या सद्गुणाची जाहीर वाच्यता करून माझा मित्र असा आहे, अमुक आहे, या सद्गुणाची वाच्यता करणारा, प्रकट करणारा जो आहे तो मित्र आहे. भक्तिशास्त्र सांगता आम्हाला गुणान प्रकटीकरोती. माझ्याकडे जर चांगला दान नावाचा गुण असेल तर माझा मित्र बाहेर सांगतो, दान माझ्या मित्रांनीच करावं बरं. माझ्या मित्रासारखं दानशूर कोणी नाही, माझ्या मित्रासारखं शांत कोणी नाही, माझ्या मित्रासारखं सहनशील कोणी नाही, माझ्या मित्रासारखा सत्यवादी कोणी नाही. हे जे शब्द येतात ना, असा बोलणारा जो आहे, हे एक मित्रत्वाचं लक्षण सांगितलं. गुणान प्रकटीकरोती, गुणाचं प्रकटन करणारा. 4 गोष्टी झाल्या. पापापासून बाजूला काढणारा, हितामध्ये योजना करणारा, गुह्य गोष्ट गुप्तच ठेवणारा, गुणाचं प्रकटन करणारा. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट शेवटी सांगतात, 5वी गोष्ट, आपदगतम च न जहाती. आपदगतम न जहाती. माझ्यावर एखादं संकट आल्यानंतर मला एकटं सोडून न जाणारा जो आहे त्याला म्हटलं जातं मित्रत्व. मला संकटामध्ये एकटा सोडत नाहीये. कोणतंही संकट असेल तर तुझं संकट ते माझं संकट म्हणून त्या संकटाच्या बरोबर माझ्याबरोबर जो कायम राहणार आहे त्याला मित्र असं म्हटलं जातं. या संबंधाने पुढे आपल्याला कृष्णकथेमध्ये ऐकायचं आहे, संकटामध्ये मित्रांना सोडून न जाणारा. गोवर्धन पर्वत लीलेमध्ये ही सगळी कथा येते. हे जे संकट आलं होतं गोकुळावर, त्या गोकुळावर आलेल्या संकटामध्ये भगवान सोडून गेले नाहीत कुणाला. जाऊ शकत होते, त्यांचं सामर्थ्य होतं, पण सगळ्याला घेऊन गोवर्धन पर्वताच्या खाली कसे बसले याचं चिंतन आपल्याला पुढे करायचं आहे. म्हणून आपदगतमच न जहाती. आणि 6वा मुद्दा असा सांगितला, ददाती काले. पाहिजे ते देणारा जो आहे ना त्याला मित्र असं म्हटलं जातं. 6 गोष्टी आपण ऐकल्या. पापापासून बाजूला काढणारा, हितकारक गोष्टीमध्ये प्रवृत्त करणारा, गुह्य गोष्ट गुप्त ठेवणारा, गुणांचं प्रकटीकरण करणारा, संकट आली तरी बाजूला न जाणारा, आणि आपल्याला काय मागायचं आहे, आपल्याला जे पाहिजे ते देणारा जो आहे, ददाती काले, त्याला मित्र असं म्हटलं जातं. असं मित्रत्व कुठं दिसून येईल? जरा ज्ञानेश्वरीकडे चला. भगवंतांनी गोपाळाला मित्र केलंय, पण याचा आणखीन उल्लेख जरा विचार ऐकायचा असेल तर ज्ञानेश्वरीकडे या. ज्ञानोबाराय फार गोड वर्णन करतात. भगवंताच्या मुखात एक शब्द दिलाय, भगवंताच्या मुखामध्ये एक ओवी दिली आहे. भगवान अर्जुनाला सांगतात, अरे अर्जुना, हे मी गुह्य तुलाच सांगितलंय. ते कसं सांगितलं, का सांगितलं माहितीये? हे जीवाचे निज गुज परी केवी राखो तुझ, जे पढीयसी तू मज म्हणून या. भगवान अर्जुनाला सांगतात, अर्जुना, माझ्या आत असलेलं जे गुह्य आहे ना, मी आत्तापर्यंत कोणाला सांगितलं नाही, पण तुझ्यापासून लपवून ठेवणं मला शक्यच नाही. याला मित्र म्हटलं जातं. मी आत्तापर्यंत कोणाला सांगितलं नाही, पण तुझ्यापासून मात्र मी हे लपवून ठेवू शकत नाही. भगवान अंतःकरणातलं सगळं काय आहे गुह्य ज्ञान ते अर्जुनाला बोलतात. याचं कारण असं आहे, अर्जुन आणि भगवंतामध्ये काय नातं आहे. ज्ञानेश्वरी आम्हाला असे सांगते, तू प्रेमाचा पुतळा, भक्तीचा जिव्हाळा, मैत्रीची चितकळा धनुर्धरा. ज्ञानोबारायांनी फार गोड वर्णन अर्जुनाच्या संबंधाने केलंय. मी अनेकदा आपल्याला बोललो की अर्जुनाचं इतकं गोड वर्णन अन्य ग्रंथामध्ये कुठं सापडणार नाही. ज्ञानोबाराय बोलतात, अरे अर्जुना, तू कोण आहेस? प्रेमाचा पुतळा आहेस. ठीक आहे, मान्य, हेही तुम्ही एखाद्या वेळेस मान्य कराल, पण प्रेमाचा पुतळा सांगण्याकरता भले एखाद्या वेळेस कुठलं तरी वर्णन तुम्ही देऊ शकाल, भक्तीचा जिव्हाळा म्हणून सांगत शकाल, पण याही पुढे जाऊन थोडं ज्ञानोबाराय बोलतात, मैत्रीची चितकळा धनुर्धरा. मैत्रीची चितकळा म्हणून जे काही असतं ना, ते फक्त आपल्याला अर्जुन आणि कृष्ण परमात्मा या दोघात दिसून येतं. मैत्रीची चितकळा, चितकळा असा शब्द आहे. कळा या शब्दाचा अर्थ आहे अंश, आणि चित या शब्दाचा अर्थ आहे चैतन्य. चैतन्याचा अंश असलेलं जे मित्रत्व, ते मित्रत्व केवळ अर्जुनाच्या ठिकाणी दिसून येतं. याला म्हणायचं मैत्रीची चितकळा. याचे अर्थ केलेले आहेत अनेकांनी. चैतन्याचा अंश असलेलं जे मित्रत्व, ते मित्रत्व केवळ आणि केवळ अर्जुनाच्याच ठिकाणी आम्हाला दिसून येतं. म्हणून मैत्रीची चितकळा धनुर्धरा असं ज्ञानोबाराय वर्णन करतात. एवढंच नाही, एकदा भगवान सहज अर्जुनाला असं बोलून गेले, अर्जुना, तुला सांगू का, मी तुला जरी असा वेगवेगळ्या कपड्यांनी जरी बहरलेला दिसत असलो तरी खरं सांगू तुला,
पारमार्थिक दृष्टीने विचार केला तर मी सगळा अख्खा मोकळा झालोय रे, मोकळा झालोय म्हटले. अर्जुनाने विचारलं, तेव्हा मोकळा झाला? हो. कोणाकरता, कोणाला दिलं हे सगळं? भगवंतांनी सांगितलं, अर्जुना खरं सांगू, इतका मोकळा मी कोणालाच होत नाही, पण तुझ्याकरता सगळा मोकळा झालो म्हटले. कोणाकरता होत नाही. भगवंताच्या मुखातली ओवी बघा, अर्जुना तुझे निवेदे मिया देवपणाची विरुदे सांडिली गा आधे सगळेची तुआ. देवपणाची विरुदे, विरुदे या शब्दाचा अर्थ आहे वेगवेगळी विशेषणं, विरुदावली. देवपणाची जी माझी विरुदावली आहे, खरं तर मी अखंड कोटी ब्रह्मांड नायक भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणून मी आहे, पण हे जे माझं मोठेपण आहे ना, विरुद्ध आहे ना मोठेपणाचं, हे सगळंच्या सगळं मी सांडलं, माझं सगळं मोठेपण विसरून गेलो आणि तुझ्या रथाचं सारथ्य करायला सुद्धा मी मागं पुढं बघितलं नाही, तुमच्या यज्ञामध्ये पत्रावळी उचलायला सुद्धा मी मागं पुढं पाहिलं नाही. हे सगळं अर्जुना कोणामुळे झालं सांगू का? तुझे निवेदे, तुझ्यामुळं, तुझ्या मित्रत्वामुळे, तुझ्या सख्यत्वामुळे सगळं द्यायला मी तयार झालो, काही राखून ठेवलं नाही, सगळं देऊन टाकलं. आपण अनेकदा एक छोटीशी घटना सांगतो, उगी त्याला स्पर्श करून पुढे जातो. भगवान कृष्ण आणि अर्जुन दोघंही रस्त्याने निघाले. जात असताना असं सांगतात की अर्जुनाने काही मागावं देवाला, काही मागावं आणि देवाने देऊन टाकावं. देवा मला हे पाहिजे, घेऊन टाक. नाही देवा मला ते पाहिजे, घेऊन टाक. काय 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 पाहिजे ते मागावं, देवाने देऊन टाकावं. नाही असं नाहीच ना, याच्याकडे नाही असं नाहीच. कारण ऐका यशस्वी औदार्य ज्ञानवैराग्य ऐश्वर्य हे साही गुणवर्य वसती जेत म्हणून तो हा भगवंतू ना. याच्याकडे नाही असं काही नाही. आपल्या बाबतीत मात्र असं घडू शकेल, तुम्ही जर आपल्याला मित्र आहे म्हणून मागायला गेलात, पण माझ्याकडे जे असेल तेच देईल ना. माझ्याकडे नसेल ते द्यायला काही विषयच येत नाही, कसं देणार मी? पण इथं भगवंताकडे नाही म्हणायची ताकदच नाही. नाही असं नाहीच, काही द्यायला तयार झालं. वास्तवतेतलं देणं वेगळं आणि कल्पनेतलं देणं वेगळं. वास्तवतेतलं देणं वेगळं आणि कल्पनेत देतो म्हणणं वेगळं. मी अनेकदा उदाहरण देत आलोय. सॉक्रेटिसचा एक मित्र होता आणि त्यांनी सॉक्रेटिसला विचारलं, अरे तू माझा मित्र आहे? सॉक्रेटिस सांगितलं, हो आहे. म्हणतोय तर आहे. नाही असं नाही. नाही समज म्हटले तुझ्याकडे 2 बंगले आहेत, मला एक देशील का? सॉक्रेटिस सांगितलं, देऊन टाकला. घे, काय मागून मागितलं, बंगला घेऊन टाक. त्याला आनंद झाला, काय मित्र आहे, बंगला द्यायला तयार झाला. दुसरा प्रश्न विचारला सॉक्रेटिसला, नाही समज तुझ्याकडे 2 कार आहेत, मला एक देशील का? सॉक्रेटिस सांगितलं, घेऊन टाक. दिली तुला, ऐश कर, नाही का? बरोबर आहे, असे शब्द वापरतात. घेऊन टाक म्हटले कार. म्हणलं, अरे वा वा, काय मित्र असावा तर असा असावा. त्यांनी तिसरा प्रश्न विचारला सॉक्रेटिसला, तुझ्याकडे 2 शर्ट आहेत, मला एक देशील का? सॉक्रेटिसने सांगितलं, अजिबात नाही. तो मित्र म्हणाला, काय गंमत आहे, तू बंगला द्यायला तयार आहे, कार द्यायला तयार आहे आणि शर्ट द्यायला तयार नाही, असं कसं काय? सॉक्रेटिसने सांगितलं, बंगला द्यायला तयार आहे, कार द्यायला तयार आहे, याचं कारण आहे माझ्याकडे एकही बंगला नाही. तुला एक होय म्हणाला, काय केलं? मला नाहीच माझ्याकडे. मलाच राहायला घर नाही, तू म्हणायला लागलाय मला एक बंगला दे. मलाच बसायला गाडी नाही, तू म्हणायला लागला गाडी दे. पण शर्टच्या बाबतीत बोलत असतील तर माझ्याकडे 2च आहे, अजिबात देणार नाही मी तुला. तुला दिला तर काय घालू म्हटले मी. वास्तवतेमध्ये आणि कल्पनेमध्ये फरक असतो. अर्जुनाने काही देवाला मागावं, देवाने सगळं देऊन टाकावं. रस्त्याने जात असताना कुणीतरी अर्जुनाला सांगितलं की अर्जुना, भगवंतांनी तुला सगळं दिलं असलं तरी आत्तापर्यंत त्याचं नाव दिलं नाही, विश्वंभर हे नाव मात्र दिलेलं नाही कुणाला म्हटले, ते तू मागून घे. अर्जुनाने सांगितलं, देवा तुझी माझी मैत्री आहे ना, सख्य आहे ना? म्हटलं हो. मला एक मागायचं आहे आज. म्हटले काय? काही नाही, तुझं विश्वंभर हे नाव मला दे, मला विश्वंभर नाव पाहिजे. भगवंतांनी सांगितलं, हे बघ अर्जुना, हे मी आत्तापर्यंत कोणालाच दिलं नाही. व्यापक हा विश्वंभर ज्याचेनी चराचर, असं महाराजांचं प्रमाण आहे. मी व्यापक आहे, चराचर आहे, विश्वंभर आहे, हे मी कोणाला दिलं नाही नाव. अर्जुनाला मग तर जास्तच झालं. हा, कोणाला दिलं नाही ना, मग ते मलाच पाहिजे. गंमत असते लोकांची. मग कोणाला दिलं नाही ना, ते मलाच पाहिजे, मला दे. अरे बाबा नाही, देता येत नाही. नाही नाही, का देता येत नाही? मला पाहिजे. अरे विश्वंभर या शब्दाचा अर्थ आहे सगळीकडे लक्ष असणं. हो, काय अवघड आहे? अरे सगळं पाहणं, हो काय अवघड आहे? मला जमेल ते. अरे कसं जमेल? सगळी काळजी करावी लागते. हो जमेल ते, मग देऊ. हा देऊ, देऊन टाक म्हटल्यानंतर भगवंतांनी शेवटी विश्वंभर हे नाव दिलं आणि अर्जुनाला सांगितलं, अर्जुना आजपासून विश्वंभर तू झाला, विश्वाची काळजी व्हायचं काम तुझ्याकडं, माझा विषय संपला. मी आता उगी सामान्य माणसासारखा झालो, मला काही घेणं देणं नाही, मला काही काळजी नाही, काही नाही विषय. नेमकं लाईट आली आहे का, माईक लावलाय का, व्यासपीठ ठेवलंय का, ग्रंथ आणलाय का, हंतरलंय का, माझं काही घेणं देणं नाही, असं तो म्हणायला लागला. तुम्ही दोघं नाही, ते हे काळजी तुमच्या दोघाकडे आहे, सगळ्याकडे आलंय का, सगळं व्यवस्थित जिथल्या तिथं आहे का, खाली अंतरलंय का, साऊंड बॉक्स सगळीकडे लावले आहेत का, त्यांच्याशी चर्चा केली का, सगळं हे.
भगवान म्हटले माझा काही संबंध नाही म्हटले, आता तुम्ही काय असेल ते तू बघ आता म्हटले. काही हरकत नाही. अर्जुन आता विश्वंभर झाला. दोघेही रस्त्याने निघाल्यानंतर एकदम एका आश्रमाच्या जवळ गेले. संध्याकाळ झालेली होती, काही प्रवचनं चालू होती, ऋषी लोक बसलेले होते, दिव्याच्या प्रकाशामध्ये त्यांचं वाचन चालू होतं. हे दोघंही एका कोपऱ्यामध्ये अर्जुन आणि कृष्ण सामान्य रूप घेऊन बसलेले होते. तेवढ्यामध्ये तो दिवा विझला. काय एकदम विझला असेल. दिवा विझल्याबरोबर अंधार झाला आणि मग सगळीकडे गोंधळ सुरू झाला. दिवा विझला, काय झालं, असं कसं काय, वारं नाही आलं, काही नाही, मग दिवा कसं काय विझला. कोणीतरी सांगितलं, नाही म्हटलं त्या दिव्यातलं तेल संपलंय म्हणून दिवा विझला. तर ते एक मुख्य ऋषी होते, ते म्हटले आतापर्यंत कधीच तेल संपलं नाही दिव्यातलं, आजच कसं काय झालं. इतकी वर्ष झालं चाललंय म्हटले ही प्रवचनमाला आपली, सगळं चाललंय, आतापर्यंत कधी झालं नाही या पाठामध्ये असं. नेमकं आजच दिव्यातलं तेल कसं काय संपलं, असं कसं काय झालं म्हणून गोंधळ सुरू झाला. कोणाकडे जबाबदारी होती. तेवढ्यामध्ये एक महान तपस्वी ऋषी त्याच्यामध्ये बसलेले होते. त्यांनी सांगितलं, हे पहा, कोणावरही आरोप प्रत्यारोप करू नका, काय कोणाची चूक नाही. मग असं कसं काय झालं. ते म्हटले काय झालंय, थोडा गोंधळ झालाय म्हटले. काय गोंधळ झालाय. काही नाही म्हटले, भगवान कृष्णाच्या जवळ एक अर्जुन नावाचा त्याचा भक्त आहे म्हटले. बरं, मग त्या अर्जुनाने देवाचं विश्वंभर हे नाव घेतलंय म्हटले, मागून घेतलंय. बरं, मग त्यामुळे विश्वंभर झाल्यामुळे विश्वाची सगळी भरण पोषणाची काळजी आता त्या अर्जुनावर आली आहे. बरं म्हटले, मग आता भगवंतावरती काळजी नाहीये. म्हटले मग काय. काही नाही म्हटले, तो अर्जुन इतका वेडा आहे म्हटले, त्याला आणखीन इथलं दिव्यातलं तेल संपलेलं हे सुद्धा त्याला कळत नाही. विश्वंभर नाव घेऊन फिरायला लागलाय सगळीकडं. तिथंच बसलं होतं कोपऱ्यात. अर्जुनांनी सांगितलं देवाला, चला बाहेर आता, चला. भगवंतांनी सांगितलं आणखीन 7:30 वाजलेले नाही, थांब जरा, थोडा वेळ आहे आणखीन. नाही आता चला बाहेर. आत्ता कुठं चांगलं रंगात आलंय प्रवचन. भगवान म्हणायला लागले आता बरं चाललंय. नाही चला बाहेर घेतलं आणि सांगितलं देवा, पाया पडले आणि सांगितलं, हे जे विश्वंभर नाव आहे ना, हे तुमचं तुम्हाला. भगवंतांनी सांगितलं का. म्हणले मला माझ्या घरचं दिव्यातलं तेल कळे ना, या झोपडीतलं कोणी बघायचं, कोणी उठा ठेवा करायला सांगितलंय, जमणार नाही. पण भगवान विश्वंभर हे नाव द्यायला सुद्धा तयार होतात. याचं अर्जुना तुझे निवेदे ज्ञानोबारे वर्णन करतात. मिया देवपणाची बिरुदे सांडिली गा आधे सगळीची तुवा. भगवंताचं सख्यत्व 6 लक्षणं तंतोतंत जुळणारा कोण आहे. अर्जुन जरा पुढं बोलतो, 6 लक्षणं तंतोतंत जुळणारा कोण आहे. उद्धव. जरा उद्धवाचं चरित्र वाचा. एकादश स्कंदामध्ये उद्धवाचं चरित्र येतं. काय उद्धवाची मैत्री, काय उद्धवाचं सख्यत्व होतं. भगवंतानी उद्धवाला सांगावं, अरे उद्धवा, न तथा मे प्रियतमम आत्मयोनिर न शंकरहा न च संकर्षणो न श्रीर न एव आत्मा च यथा भवान. भगवंतानी सांगावं, उद्धवा खरं सांगू का, तुझ्या सख्य प्रेमापुढे, मैत्रीच्या प्रेमापुढे मला ब्रह्मदेव, शंकर, बलराम, त्याच्या पुढं बोलू, लक्ष्मी माझी जी दासी आहे, माझी बायको आहे, तुझ्या भक्तीच्या सख्यत्वाच्या प्रेमापुढे मला ब्रह्मदेव आवडत नाही, शंकर आवडत नाही, बलराम आवडत नाहीत. पुढं काय बोलू, माझी जी अर्धांगिनी लक्ष्मी, तीही मला तेवढी आवडणार नाही, प्रिय होणार नाही. जरा पुढं बोलू का, माझा आत्मा सुद्धा मला इतका प्रिय नाही, तितका तू प्रिय आहेस म्हटले. तितका तू प्रिय आहेस. हे उद्धवाच्या बाबतीतलं केलेलं सख्यत्वाचा विचार. भगवंताची ही मित्रत्वाचा विचार अर्जुनाच्या बाबतीतला, भगवंताचा मित्रत्वाचा विचार उद्धवाच्या बाबतीतला. आता तिसरा मुद्दा घ्या. भागवताने फार गोड वर्णन केलंय. भागवत असं सांगतं, सगळ्यात भाग्यवान जर कोण असतील, जगातलं काय सगळं भाग्य म्हणून जर कोणाच्या ठिकाणी असेल, ऐका, आम्ही भाग्याची लक्षणं काय करतो आणि भागवतांनी भाग्याचं लक्षण काय केलं. आमचं भाग्याचं लक्षण काय, लॉटरी लागली बस भाग्यवान, लॉटरी लागली भाग्यवान झाला. त्याच्या पुढचं आणखीन भाग्याचं लक्षण दिलं जातं. मुलगा झाला भाग्यवान, पेढे वाटायला लागतो आम्ही. आम्हाला काहीतरी पद मिळालं भाग्यवान. आमची ही भाग्याची लक्षण आहे. आम्ही ज्याला काय आहे, काही काही शब्द असे गमतीचे आहेत महाराज, मला कळत नाही. ते शब्द इतके ताकदीचे असतात, पण आम्ही मराठीमध्ये ते शब्द कुठं लावून ठेवू सांगता येत नाही. मला सांगा, कृपा, मी उदाहरण देतो तुम्हाला. कृपा हा शब्द किती ताकदीचा आहे. कृपा हा शब्द वापरताना काय करावं लागेल, भगवंतांनी आमच्यावर जर दृष्टी टाकली तर आपण काय म्हटलं पाहिजे, भगवंताची कृपा. गुरूंनी आमच्यावर जर प्रेमाची दृष्टी टाकली तर काय म्हटलं जायचं, गुरूंची कृपा. संत आम्हाला भेटले तर आम्ही काय म्हटलं पाहिजे, संतांची कृपा. जरा आणखीन खाली येतो, वडिलांनी माझ्याकडे फक्त डोक्यावरनं हात जरी कौतुकाने फिरवला तरी ही सुद्धा वडिलांची कृपा. आईने माझ्याकडे प्रेमाच्या दृष्टीने बघणं ही सुद्धा माझ्या आईची कृपा. कृपा हा शब्द इतक्या ताकदीचा आहे. हो, काय लोक कुठं शब्द वापरतात सांगता येत नाही.
काय नाही, इतका वेळ झालं हो, फक्त तंबाखू आहे, चुनाच मिळाला नाही, कुणीतरी चुना दिला, बरं झालं कृपा झाली, चुना दिला. काय एक कृपा? कृपा शब्द जर तुम्ही तंबाखूच्या चुन्याला वापरत असाल तर कृपा शब्द संपून टाकला, ताकद संपली त्या कृपा शब्दाची. शब्दाची योजना करताना सुद्धा कुठं केली पाहिजे योजना? भाग्य शब्द कुठं लावला पाहिजे? आम्ही व्यावहारिक गोष्टीमध्ये जर भाग्य म्हणत असू, भागवत त्याला भाग्य म्हणायला तयार नाही. श्रीमद भागवतामध्ये ब्रह्मदेवाच्या मुखामध्ये एक श्लोक दिलाय. ब्रह्मदेवानी सगळ्या जगाकडे बघितलं आणि कुणीतरी ब्रह्मदेवाला विचारलं, ब्रह्मदेवा तुम्हाला खरं भाग्य काय वाटतंय? ब्रह्मदेवानी जेव्हा गोकुळाकडे बघितलं तेव्हा ब्रह्मदेवाच्या मुखातून शब्द आला, अहो भाग्यम अहो भाग्यम नंद गोप व्रजौकसम. अहो भाग्यम नंद गोप व्रजौकसम यन्मित्रम परमानंदम पूर्ण ब्रह्म सनातनम. ब्रह्मदेव म्हणायला लागला, खऱ्या अर्थानं जर भाग्य कोणाचं असेल तर या व्रजभूमीतले जे गोपाळ आहेत त्यांच्यासारखं भाग्यवान कोणी दिसत नाही. का? कारण या गोपाळाला पूर्ण ब्रह्म, सनातन ब्रह्म म्हणून जे निर्गुण ब्रह्म सांगितलं जातं, त्या निर्गुण ब्रह्माने जर कोणाला मित्र केलं असेल तर त्या गोपाळाला केलं. याचा अर्थ या गोपाळासारखं भाग्यवान कोणी नाही म्हटले. मित्र केलं या परमात्म्याने, या गोपाळांना मित्र केलं म्हणून याच्यासारखं भाग्यवान कोणी नाही, या गोपाळासारखं भाग्यवान कोणी नाही. ब्रह्मदेवानी म्हणावं, खरं भाग्यवान अहो भाग्यम हे फक्त गोपाळांच्या बाबतीत आहे. पूर्ण ब्रह्म गोपाळांना मित्र करून टाकता येतात. सगळी मित्रत्वाची लक्षणं या गोपाळांच्या ठिकाणी भगवंताला दिसत आहेत. भगवंतानी हे सगळे मित्र गोळा केले. या मित्रांच्या 4 पद्धती सांगितल्या. या मित्रांच्या भक्तिशास्त्राने फार गोड वर्णन केलंय. भक्ती रसामृत सिंधू नावाचा एक ग्रंथ आहे, त्याच्यामध्ये हा उल्लेख सगळा आलेला आहे. त्याच्यामध्ये असा उल्लेख केलाय, हे मित्र सुरदश्च सखायश्च तथा प्रिय सखा परे प्रिय नर्मवशश्च इत्युक्ता गोष्टी चतुर्विधाः. 4 पद्धतीचे प्रकार सांगितले. त्यातला पहिला प्रकार सांगितला सुरद मित्र. एक मित्राचा पहिला प्रकार सांगितला सुरद. दुसरा सांगितला सखा. तिसरा सांगितला प्रिय सखा. आणि चौथा सांगितला प्रिय नर्म सखा. ऐका, पहिला सांगितला सुरद. सुरद कुणाला म्हणायचं? गोपाळांना सगळ्या मित्र केलंय भगवंतानी. हे सगळे गोपाळ जवळ केलेले आहेत. पण या गोपाळामध्ये भगवान जे मित्र करतात त्या मित्रामध्ये विचार करत असताना भगवंताचे हे मित्र काही सुरद मित्र आहेत, काही सखा मित्र आहेत, काही प्रिय सखा मित्र आहेत आणि काही प्रिय नर्म सखा मित्र आहेत. ऐका, सुरद कोणाला म्हणायचं? भक्तिशास्त्र आम्हाला सांगतं, कृष्णापेक्षा वयाने मोठे पण कृष्णाबरोबर कायम राहणारे जे आहेत त्याला सुरद मित्र असं म्हटलं जातं. कृष्णापेक्षा वयाने मोठे आहेत, कारण मित्रत्वामध्ये वयाचं बंधन नसतं, मित्रत्वामध्ये जातीचं बंधन नसतं, मित्रत्वामध्ये आकाराचं बंधन नसतं, त्याला मित्र म्हटलं जातं. वयाचं बंधन नाही. म्हणजे एकाच वयाचे मित्र होऊ शकतात असं नाही. आपल्याला असे अनेक उदाहरणं दिसून येतील की 25 वर्षाच्या तरुणाचा 60 वर्षाचा वयोवृद्ध मनुष्य झालेला कित्येक उदाहरणं देता येईल आपल्याला. त्या दोघांमध्ये जितकं जमतं तितकं त्या वयोगटातल्या मुलाबरोबर त्याचं जमत नाही अशी दिसून येतील. त्यामुळे वयाचं बंधन मित्रत्वाला नसतं, जातीचं बंधन मित्रत्वाला नसतं. एकाच जातीतले एकमेकांचे मित्र होऊ शकतात असं नाही. एकाच आकाराचे एकमेकाचे मित्र होऊ शकतात असं नाही. एकाच गावातले मित्र होऊ शकतात असं नाही. जरा माफी मागून बोलू, अलीकडल्या काळात फेसबुकच्या जमान्यात तर कोण कुठले मित्र होतात सांगताच येत नाही. आता काय सांगता येत नाही कोण कोणाचे मित्र झाले आणि कसं झालंय. बरं, मी म्हणून आता अलीकडे थोडा फरक करावा लागेल. हे पूर्वी एकमेकाला पाहून मित्रत्व होतं, आता तसं नाही. एकमेकाला न बघता मित्रत्व. फेसबुक माहीतच नसतं कोण कुठं आहे, काय आहे, काय करते, काही माहीत नसतं मित्रत्व. पण इकडं बघा गोपाळाचं काय झालंय. पहिला प्रकार सुरद मित्राचा आहे, भगवंताच्या वयापेक्षा मोठे असलेले पण भगवंताच्या बरोबर कायम असलेले. कृष्णापेक्षा वय मोठं आहे. त्याची नावं सांगताना सुभद्र नावाचा एक मित्र सांगितलाय, मंडलीभद्र नावाचा एक मित्र सांगितलाय, गोभट्ट नावाचा एक मित्र सांगितलाय, इंद्रभट्ट नावाचा एक मित्र सांगितलाय. हे सगळे भगवंतापेक्षा वयाने मोठे होते, पण वयाने मोठे होते आणि भगवंताची कायम काळजी करणारे होते. पुढं आपल्याला येणारा एक कथा म्हणजे जेव्हा गाई राखण्याकरता कृष्ण परमात्मा निघाले ना, तेव्हा यशोदेनी भगवंताकडे बघितलं आणि डोळ्यात अश्रू आणायला लागली, रडायला लागली. तेव्हा कृष्णाने विचारलं, का ग आई, काय झालं रडायला, काय झालं रडायला? यशोदा म्हणायला लागली, काही नाही म्हटले, तू आता गुरु राखायला निघाला, गाई राखायला निघाला, बाहेर निघाला,
खरं बघायला गेलं तुला बाहेरचं काही माहीत नाही आणि तुला आता गुरु राखण्याची वेळ आलेली आहे. गुरु रे दादा असं सांगत असतात. यशोदा त्या कृष्णाकडे बघून म्हणायला लागली, कृष्णा तुला बाहेरची हवा माहीत नाही रे. भगवंतांनी सांगितलं आतली हवा माझी आणि बाहेरची माझीच. मैं म्हणून हवा फिरायला लागली आहे आणि तू कुठल्या हवेचा विचार करायला लागली. पण तरी यशोदेने डोळ्यातून पाणी आणावं आणि मग यशोदेने काय केलं, कृष्णाच्या बरोबर असलेले जे काही त्याच्यापेक्षा वयाने मोठे असलेले मित्र आहेत का नाही, सुरद, जे इंद्रभट्ट वाघभट्ट जे आहेत ना, त्यांना बोलून घेतलं आणि यशोदेने सांगितलं, हे बघा तुम्ही याचे मित्र आहात. हो काकी काय सांग. काही नाही, याची काळजी घ्या, याला वेळच्या वेळेला जीव घाला, याला दिलेला डबा सगळा खाऊ घाला, तुम्ही खाऊ नका. बरोबर आहे, याला दिलेला सगळा डबा याला खाऊ घाला. सगळं सांगायला सुरुवात केली. वयाने मोठे आहेत तुम्ही, तुम्हाला जरा कळतंय, याला कुठेही जाऊ देऊ नका. हा नदीकडे पळायला लागला तर याला पकडून ठेवा. कोणाला सांगते? या मित्रांना. कोणाबद्दल? ब्रह्म सनातन परमात्मा, त्याच्याबद्दल बोलायला लागली. असं करा. आणि तेही इतके गमतीचे मित्र. काकी काळजी करू नको, आम्ही जातो, काळजी करू नको म्हणले. त्या मित्रांना माहीत होतं आम्ही याला काय सांभाळतोय, हाच आम्हाला सांभाळतोय. हे मित्र सुरद मित्र. दुसरा मित्राचा प्रकार सांगितला सखा. हे जे सखा मित्र आहेत ना, हे कसे आहेत, भगवंताच्या पेक्षा वयाने लहान आहेत पण कायम भगवंताच्या सेवेत आहेत. याला सखा मित्र असं म्हटलं जातं. भगवंतापेक्षा वयाने लहान आहेत भगवान श्रीकृष्ण परमात्मा आणि त्यांच्यापेक्षा हे वयाने छोटे छोटे मित्र. अहो छोटे छोटे मित्र सुद्धा काही नाही, जरा बोलू आणखीन चड्डी सुद्धा घातली नाही असे मित्र भगवंताचे. असे नागडेच यायचे देवाच्या बरोबर. देवाने त्याला घ्यायचं, चला निघा म्हणायचे. काही नाही, चड्डी घातलेली नाही, कपडे नाही अंगावर, काही नाही काही नाही, निघाले भगवंताच्या मागे एकदम निघाले. काही मोठे होते जरा कळते आणि काही छोटे छोटे होते, काही त्यांना कळत नव्हतं, काही नव्हतं, पण ते भगवंताच्या बरोबर असायचे आणि कृष्ण जे सांगेल ते ऐकायचे. इथं बस बस, उठ उठ, हे आपल्यापेक्षा वयाने लहान असलेली करू शकतात. बस म्हटलं की बसणं, उठ म्हटलं की उठणं. ती लहान पोरं आपली भगवंताच्या बरोबर असायची. तेही सगळे देवाचे मित्र आहेत. याला सखा म्हटलंय देवाने. सुरद सखा. तिसरा प्रकार असा सांगितलाय प्रिय सखा. प्रिय सखा कोण आहेत? भगवंताच्या वयाच्या बरोबरीची जे वय आहे ना, त्याला भगवान प्रिय सखा म्हणतोय. म्हणजे भगवंताच्या मित्रामध्ये 3 प्रकार झाले. काही देवापेक्षा वयाने मोठे आहेत, काही देवापेक्षा वयाने लहान आहेत आणि काही देवाच्या वयाच्या बरोबरीचे आहेत. आणि हे जे वयाच्या बरोबर यायचे आहेत ना, भगवान त्यांच्याबरोबर वेगवेगळ्या खेळ खेळायचे. पण ते वयाच्या बरोबरीचे जे होते का नाही, तेही भगवान जशी क्रिया करतात तशी प्रतिक्रिया करायची. म्हणजे भगवंतांनी कुस्ती खेळायला सुरुवात केली तर त्यांनी भगवंताच्या बरोबर कुस्ती धरायची. भगवंतांनी इकडला पाय वडला तर त्यांनी पण त्यांचा भगवंताचा पाय वाढायचा. म्हणजे इतकी त्यांची मैत्री एका वयाची होते ना. जे लहान होते भगवंतांनी त्यांना मारलं तरी ती मारत नव्हती, कारण लहान होती ना, ती लहान होती. भगवंतापेक्षा जी मोठे होते ते मोठे भगवंताला सारखं खवळायचे. भगवंतापेक्षा जे लहान आहेत भगवंत त्यांना खवळायचे. आणि भगवंताच्या बरोबरीचे आहेत ना, ते एकमेकाला खवळायचे. भगवंताची ही प्रिय सखा मैत्री. आणि त्याच्यापेक्षा एक प्रिय नर्म सखा मैत्री. ऐका, हा प्रकार मात्र जरा वेगळा सांगितलाय. पहिला प्रकार सुरद मित्राचा आहे, दुसरा प्रकार सखा मित्राचा आहे, तिसरा प्रकार प्रिय सखा मित्राचा आहे आणि चौथा प्रकार प्रिय नर्म सखा मित्राचा आहे. हे जे प्रिय नर्म सखा नावाचे मित्र आहेत ना, हे कुठं असायचे भगवंताच्या बरोबर? ऐका, वयाने मोठे असलेले मित्र काहीच कार्यामध्ये बरोबर असायचे. वयाने लहान असलेले मित्र सुद्धा काही कार्यामध्ये बरोबर असायचे. वयाने बरोबरीचे असलेले मित्र सगळ्या कार्यामध्ये बरोबर असायचे. पण अशी काही रहस्यमय कार्य असायची की भगवान परमात्मा त्या प्रिय सखाला सुद्धा सोडायचे आणि त्यातल्या एक दोघांनाच घेऊन जायचे. त्याला प्रिय नर्म सखा असं म्हटलं. काही रहस्यमय आहे. यमुनेमध्ये कालियाचं मर्दन करताना भगवान ज्या मित्रांना घेऊन खाली गेले त्याला प्रिय नर्म सखा असं म्हटलं जातं. चेंडू खेळी ज्या मित्रांबरोबर खेळले त्याला प्रिय सखा असं म्हटलं जातं. भगवंतांनी चोऱ्या करताना ज्यांचा आधार घेऊन चोऱ्या करायला सुरुवात केली ते सुरद मित्र, कारण कळते होते जरा, त्यांना सुरद मित्र असं म्हटलं जात होतं. आणि भगवंतांनी खोड्या करायला सुरुवात जेव्हा केली तेव्हा आपल्यापेक्षा वयाने लहान असलेले मित्र घेतले आणि खोड्या करायला सुरुवात केली. हे सगळे मित्र गोळा केले. भगवान परमात्मा सगळ्या मित्रांना गोळा करतात. मग वेगवेगळ्या पद्धतीचे हे मित्र वेगवेगळ्या पद्धतीची कार्य करायची. सगळ्यांकडे बघितलं, त्या मित्रांची नावं जरी आपल्याला भक्तिशास्त्राने वेगवेगळी सांगितली असली तरी काल्याच्या कीर्तनात आपल्याकडे एक नावं सांगितली जातात. पेंद्या, सुदाम्या, वडजा, वाकड्या, बोबड्या अशी नावं सांगितली जातात. किती नावं गोड आहेत हो. पेंद्या, सुदाम्या हे नाव जरी घेतलं ना तरी काही काळ तरी अंतःकरण द्रवीभूत झाल्याशिवाय राहत नाही हो. पेंद्या म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतो काय आहे तो पेंद्या.
सुदाम्या, वडजा, वाकड्या ही नावं सुद्धा किती गोड आहेत. गुरुरे दादा फार गोड सांगत असतात. नावं सुद्धा अशी नाव घेतल्याबरोबर भक्ती हृदय आपलं द्रवीभूत व्हावं, आपल्या हृदयामध्ये भक्ती यावी, द्रवीभूत व्हावं. नाव सुद्धा इतकं गोड अशा पद्धतीचं. पेंद्या म्हटल्याबरोबर जरी ते लिहिताना आपल्याला उलटं सुलटं वाटत असलं तरी पेंद्या म्हटल्याबरोबर अंतःकरण किती भरून येतं. लगेच आपल्याला ती गोपाळाची कथा आठवते. भगवंताच्या मुखातलं, पेंद्याच्या मुखातलं ताक भगवान कसे पेले हे लगेच लक्षात यायला लागतं. पेंद्या म्हटल्याबरोबर, सुदाम्या म्हटल्याबरोबर भगवंताची आणि सुदामाची मैत्री डोळ्यासमोर येते. वडजा म्हटल्याबरोबर देवाची मैत्री येते. वाकड्या म्हटल्याबरोबर देवाची मैत्री येते. आमच्या नावामध्ये काही अर्थ नसतात. आमच्या नावामध्ये नाही, दादा सांगत असतात काय नाव आहे, पिंट्या. मुलीची नाव काय, बेबी. काय त्या नावात अर्थ आहे का मला सांगा. काय काढायचे शब्द, अर्थ, शब्दाचा अर्थ करायचा म्हटलं तर करता येईल का. पिंट्या या शब्दाचा अर्थ करायचा आहे. काय करणार, पी म्हणजे काय, त्या म्हणजे काय, त्या करणारा त्या, दुसरं काय. काय त्याच्या नावामध्ये काही द्रवीभूतच नाही ना. पेंद्या किती नावा भरून येतं. सुदाम्या, वडज्या, वाकड्या, बोबड्या सगळ्या मित्रांना गोळा केलं. सगळ्यांच्या तब्येती अशा अशक्त होत्या, सगळे अशा अशक्त होते. भगवान जरा थोडे असे श्रावण केलेलं असल्यामुळे थोडे बरे होते ते. बाकी सगळे असे अशक्त होते. भगवंतांनी सगळ्याकडे पाहिलं. अरे काय केले हे तब्येती तुम्ही, काय तुम्ही असलं झालं. सगळे म्हणायला लागले काय करावं कृष्णा. अरे काय करावं म्हणजे दही दूध तूप लोणी इतकं सगळं असताना सुद्धा तुमच्या तब्येती अशा अशक्त झाल्या, असं कसं काय. गोपाळांनी सांगितलं कृष्णा तुला खरं सांगू का, आपल्या गावामध्ये भरपूर दही आहे, भरपूर दूध आहे, भरपूर तूप आहे, सगळं खरं आहे कृष्णा, पण सगळ्याच्या सगळं मथुरेला विकायला जातं म्हटले. सगळं मथुरेला विकायला जातं, काही मिळत नाही. भगवंतांनी सांगितलं असं मथुरेला विकायला जातं. हो. अरे मग मागायचं, म्हणायचं आईला आई मला दही पाहिजे, म्हणायचं मला दूध पाहिजे, मला ताक पाहिजे, म्हणायचं ना. सगळे गोपाळ म्हणायला लागले काय सांगू कान्हा तुला. म्हणायचं असं म्हणतो खरं, पण मागितलं तरी देत नाहीत रे, मागितलं तरी देत नाहीत. भगवान म्हटले असं. मग एक काम करू म्हटले, जे मागून मिळत नाही ना ते चोरायचं. देवाचा कायदा आहे, आपला नाही, लक्षात घ्या. मागून मिळत नाही ते चोरायचं. चोरायचं म्हटले, चोरायचं. सगळ्यांना हा शब्द नवीन होता, चोरी हा शब्द नवीन होता. सगळे गोपाळ म्हणायला लागले कृष्णा चोरायचं. हो. चोरी करायची. हो. अरे चोरी करायची म्हणजे पाप असतं ना कृष्णा. लहान मुलं कशी बोलतात बघा सगळे मित्र, कृष्णा पाप असतं ना. हो हो असतं पाप. अरे मग चोरी करायची म्हणजे कशी करायची. आम्ही कधी चोरी केली नाही, उलट आमची आई म्हणते चोरी करू नये, आमचे बाबा म्हणतात चोरी करू नये, आम्हाला चोरी करायचं जमत नाही कृष्णा, आम्हाला येत नाही. भगवान म्हटले मी कशाला आलोय, ते शिकवायला आलोय. काळजी कोण, मी आहे ना म्हटले, माझ्याकडे बघा मी आहे ना म्हटले. सगळे गोपाळ जवळ आले म्हणायला लागले कृष्णा तुला चोरी करायला येते. हां येते म्हणजे मीच शिकवली आहे, दुसरं काय म्हटले. माझ्यापासूनच हा गुण एक निघालेला आहे म्हटले, चौर्य कर्म नावाचा. असं बरं चोरी करायची तर काय करायची, कशी करायची, कुठं जायचं, अगोदर कसं दही दूध घ्यायचं. भगवान म्हटले एक काम करू अगोदर. काय, हे जे मथुरेला जातं का नाही सगळं दही दूध हे सगळं, एक काम करू म्हटले. कुठं आहे ती वेस, नेमकं तो मुख्य रस्ता कुठं आहे काय माहिती आहे का. मग त्याच्यातले जे सुरत होते का नाही, म्हणजे पेक्षा वयाने मोठे, म्हणजे कुणाचा वापर कुठं होतो बघा आता, ह्याच्यापेक्षा मोठे, ते म्हटले कृष्णा आम्हाला माहिती आहे, ह्या गवळणी सगळ्या कुठून घेऊन जातात हे आम्हाला चांगलं माहिती आहे, रस्ता चांगला माहिती आहे. माहिती आहे तुम्हाला, माहिती. हां आपल्याला काय काम आहेत म्हटले, रस्ते शोधतोय आम्ही, दुसरं काय काम करतोय. माहित आहे. हो माहिती आहे, दाखवा रस्ता. नेमकं त्या रस्त्यावर घेऊन गेले. सगळ्यांनी विचारलं कृष्णा काय करायचं. मी सांगतो ते करायचं म्हटले. काय, सगळ्यांनी एक अशी ओळ धरा म्हटले, अशी आडवी रस्त्यावर. म्हटलं कशा करता, सगळं धरा म्हटले अशी, सगळेच्या सगळे गोपाळ असे रांगेत. रस्ता रोको, सुरुवात तिथून झाली आहे, त्यामुळं असं म्हणायचं नाही ह्यांनी रोखला आणि त्याने, ती परंपरा चालली आपली. रस्ता रोको, सगळा रोखला रस्ता, सगळं एकदम सगळं ट्रॉफिक जाम सगळं करून टाकलं, सगळा रस्ता रोखला. ते सगळे म्हणले कृष्णा काय, गवळणी येतात ना त्यांना म्हणायचं इथून दूध मथुरेला जाऊ द्यायचं नाही, आम्ही जाऊ देणार नाही, काही जरी केलं तरी जाऊ देणार नाही. आणि त्याने आपल्याला हाकललं तर पुढचं सांगतो ना मी आहे ना, तुम्ही पुढचं करू नका, मी सांगतो तसं करायचं म्हटले. सगळा रस्ता रोखला. सगळ्यांनी अशा आडवे उभा राहिले, सगळे उभा राहिले. गवळणी अशा त्या मडक्यावर मडकी, दुडीवर दुडी घेऊन सगळ्या गवळणी निघालेल्या होत्या. मग काय, दह्याचं मडकं एक, दुधाचं मडकं एक, ताकाचं मडकं एक, लोण्याचं मडकं एक, सगळी मडक्यावर मडकी एकावर एक घेऊन ती 5-5, 6-6 मडकी अशी डोक्यावर असायची. आणि त्या अशा अलगद पद्धतीने चालायच्या महाराज. एकही मडकं इकडं हालत नव्हतं काय. त्या किती हल्ल्या तरी मडक्याची वरची रांग हालत नव्हती. मी मडक्यावर मडकी 7-7 मडकी म्हणतोय, एक हांडा जाईना आता.
हांडा डोक्यावर घ्यायचं म्हटलं तरी जमत नाही आता आपल्याला. मडक्यावर मडकी 7-7 मडकी अशी असायची, भली मोठीच्या मोठी असायची आणि त्या निघालेल्या असायच्या, अगदी आनंदाने निघालेल्या असायच्या. एकदम ह्या सगळ्यांनी असं आडवं धरलं आणि सगळ्या गवळणी यायला लागल्याबरोबर त्यांनी बघितलं हे काय नवीनच म्हटले. त्यांना माहीत नव्हतं रस्ता रोको, त्यांना माहीत नव्हतं हे कसं असतंय रस्ता रोको. त्यांनी आपलं निघाल्या जवळ आल्या, इकडं निघाल्या की भगवंतांनी असं सारखायचं, इकडं निघालं की ही सगळी रांगच ना अशी धरलेली, इकडं इकडं काही केले नाही. ते सगळे म्हणा ए काय रे, ते गोपाळ बाकीचे काही नाही, बोलायचं नाही, काही नाही. तेवढ्या काय आहे, त्यांनी सांगितलं आम्हाला काही नाही, ही जी मध्ये आहे का नाही हे मी नव्हे, म्हणजे ते कृष्ण ते आहे ना मध्ये आहे ना, याला विचारा काय असेल ते. त्याला विचारलं काय रे कृष्ण, काय हे आज नवीनच काढलंय म्हटले हे रस्ता अडवायचं काय आहे. भगवंतांनी सांगितलं हे दही दूध मथुरेला जाऊ देणार नाही. ते म्हटलं हा मला जाऊ देणार नाही, आणि आम्ही खायचं काय ते मला काही माहीत नाही, पण दही दूध जाऊ देणार नाही म्हणजे जाऊ देणार नाही. त्या गवळणी होत्या, त्या गवळणीने एकीने सांगितलं हे काय ग बोलतो म्हटले, धरा ह्याला म्हटले. असं सगळीकडे असं वडला, बाजूला काढला आणि त्यातून रस्ता काढून गवळणी निघाल्याबरोबर सगळे गोपाळ म्हणणारे आता काय करायचं, आता आपल्याकडे ठरलेलं आहे म्हटलं घ्या दगड, सुरू कार्यक्रम. उचला म्हणल्यावर पोरांना काय पडलंय, मग ज्याच्या हाताला जी येईल आणि जिथं नियम बसल तिथं हाणायला सुरुवात केली. त्यामुळे दगड फेक सुद्धा काय म्हणलं दगडफेक सुरू झाली. काय महाराज जी दगडफेक सुरू झाली मग मडकी फुटायला सुरुवात झाली. सगळं ते दही दूध सांडायला लागलं, सगळं रस्त्यावर पडलं दही दूध. काय राहतं का दही दूध. मग त्या गवळणी एकदम मागं असा रागानं पळायला लागल्या की भगवंतांनी सांगितलं हा पळा पळा म्हटले, आता पळा म्हटले. मग पळा म्हटल्याबरोबर ऑलिम्पिकची स्पर्धा असल्यासारखं जे पळायला सुरुवात केली सगळेच्या सगळे गोपाळ. मग कोणाच्या तरी एखाद्याच्या घरामध्ये कुठल्या तरी कोपऱ्यात जाऊन लपून बसायला लागले. आता म्हणजे इथं बसायचं. सगळ्या गोपाळांनी विचारलं कृष्णा आता काय करायचं, आता काय करायचं. म्हणजे आपापल्या घरी जायचं. का जायचं, 7:30 वाजले ना, आता कुठं थांबायचं असतं काय, आता आपापल्या घरी जायचं म्हटले. आता जी काय आहे ती उद्या, आज नाही, आता रात्र झाली, आता काय असेल ते सगळं जे आहे ना ते उद्या बघू म्हटले. हा मग सगळे गोपाळ म्हणायला लागले कृष्णा हे जरा बरं वाटायला लागले बरं का, हे जरा बरं वाटायला लागले. 15 दिवस काय एवढं नव्हतं, पण हे जरा बरं वाटायला लागलंय. काय असेल ते सगळ्यात चोऱ्या काय काय आहेत ते उद्या बघू आपण. पुंडलिकावर श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद